नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रम्या आणि काव्या दोघीही हॉस्पिटलमध्ये आलेल्या असतात. त्या रम्यासमोर नाटक करत असते की तिला टेन्शन आलेलं आहे. रम्या तिला विचारते, काव्या तुला टेन्शन आलं आहे का? मी आहे ना तुझ्यासोबत, तू अजिबात टेन्शन घेऊ नको, तू इथे बस, मी फॉर्म घेऊन येते. रम्या रिसेप्शनवर जाते आणि तिथल्या मुलीला सांगते अबॉर्शन करण्यासाठी फॉर्म हवा होता. मुलगी विचारते, कुठल्या डॉक्टरांशी बोलणं झालं होतं तुमचं या संदर्भात? त्या सांगते, डॉक्टर मंजिरी. ती मुलगी कॉल करते डॉक्टर मंजिरींना. डॉक्टरांनी तिच्याकडे 2 फॉर्म वेगळे दिलेले असतात, ते देण्यासाठी सांगते रम्याला. रम्या फॉर्म घेतानाच 2 फॉर्म घेते, म्हणजे एक तिला घरी पाठवता येईल आणि एक काव्यासमोर दाखवता येईल. फॉर्म लगेचच ती पर्समध्ये ठेवते आणि काव्याचं पूर्ण लक्ष असतं रम्याचं काय चाललंय ते. त्याकडे फॉर्म घेऊन येते. काव्या तुझी याच्यावर सही लागेल. मध्ये गेल्यानंतर डॉक्टर तुला सांगतील की बाळ सांभाळणं एवढं काही अवघड नाही आहे, पण मग तू तुझा निर्णय बदलू नको हां, मी आहे तुझ्यासोबत. काव्या त्या फॉर्मवर सही करते. त्याच वेळेला तिथे नर्स येते आणि त्याला सांगते डॉक्टर मंजिरींनी तुम्हाला मध्ये बोलवलं आहे. तर रम्या सांगते तू मध्ये जा, मी फॉर्म भरते. काव्या तिथून निघून जाते. रम्या दोन्ही फॉर्म हातात घेऊन म्हणते आता मज्जा येईल. एक फॉर्म मी इथे सबमिट करेल आणि दुसरा फॉर्म घरी जाईल पार्थसाठी. डॉक्टर काव्याला विचारतात, मिसेस देशमुख तुम्ही नेमकं काय करताय? रम्या तुमच्यासाठी अबॉर्शनचा फॉर्म भरते आणि तुम्ही त्यावर सहीसुद्धा केली. त्या सांगते, हो मी सही केली आहे, पण मी जे फॉर्म दिले होते तेच तुम्ही तिला दिले ना? डॉक्टर म्हणतात, हो तेच दिले आहे, पण मग तुम्हाला कसं माहिती रम्या 2 फॉर्म मागेल? तेव्हा काव्या सांगते, रम्या 2 फॉर्म घेईल हेही माहिती आहे आणि दुसरा फॉर्म ती कुठे पाठवणार तेही माहिती आहे. असं आहे ना डॉक्टर, ज्या मुलींना मूल हवं आहे की नको आहे हा निर्णय घेता येत नाही. रम्यासारख्या काही मुली त्यांना अबॉर्शन करण्यासाठी भाग पाडतात. तिचाच खरा चेहरा मला घरात सगळ्यांसमोर आणायचा आहे, म्हणून हे सगळं चाललं आहे. तर दुसरीकडे रम्या कुरिअरवाल्याकडे ते एनवलप देऊन पाठवते आणि पैसे देते. आशीर्वाद बंगल्यावर जाऊन हे द्यायचं आहे आणि कोणी काही विचारलं तर काहीच सांगायचं नाही, तिथून लगेच निघायचं. आणि काव्याने हे सगळं बघितलेलं असतं. काव्या तिच्याजवळ आल्यानंतर रम्या विचारते, काय सांगितलं डॉक्टरांनी? काव्या सांगते, बाळ माझे, मी निर्णय घेईल काय करायचं ते. डॉक्टर बोलवतील मध्ये, त्यानंतर 3 तास आराम करावा लागेल. तर रम्या सांगते, ठीक आहे, तू टेन्शन घेऊ नको, आपण थांबू इथे. बस ती मुलगी काव्याला आवाज देऊन डॉक्टरांकडे पाठवते. काव्या गेल्यानंतर रम्या स्वतःशीच बोलत असते, आता मजा येईल. काव्या आता स्वतःच्या हातानेच त्यांच्या प्रेमाची निशाणी मिटवेल आणि घरी पारच्या हातामध्ये ते एनवलप पडल्यानंतर वर्ल्ड वॉर होईल. नंदिनी आणि जीव इन्स्पेक्टर अविनाशला भेटायला आलेले असतात. व आधी ओळख करून देतो नंदिनीसोबत. व नंदिनी सांगते, अविनाश दादा जसं फोनवर बोललो त्यानुसार आम्हाला किडनॅपिंगची रेकॉर्ड फाईल बघायची. इन्स्पेक्टर अविनाशने फाईल आणलेली असते, ती जीवाच्या हातात देतो. रेकॉर्ड बघितल्यानंतर नंदिनी आणि जीवा एकमेकांकडे बघतात. तेव्हा इन्स्पेक्टर अविनाश विचारतात, मला कळेल का तुमच्यामध्ये नक्की काय खुनवाखुनी चालू आहे? नंदिनी सांगते, आमचा संशय खरा ठरला. गेल्या महिन्यामध्ये मुंबईत एकूण 4 मुलांचं किडनॅपिंग झालं आहे आणि सगळी मुलं पाळणा घरातनंच किडनॅप झाली. तेव्हा विचारतो, आधी पण अशी किडनॅपिंग झाली का? तेव्हा इन्स्पेक्टर अविनाश सांगतात, गेल्या महिनाभरातच ही किडनॅपिंग चालू झाली आणि दर आठवड्यानंतर एक मुलगा किडनॅप होतो. आमची चौकशी चालू आहे, पण त्या अत्तरवाल्या बाईचा अजून काही शोध लागलेला नाही. नंदिनी सांगते, हे जसे मुंबईतले महिन्याचे रेकॉर्ड आहे तसे महाराष्ट्रातले 1-2 वर्षापूर्वीचे रेकॉर्ड बघायला मिळतील का आम्हाला? जीवा म्हणतो, नंदिनी तू थोडी वेगळ्या ट्रॅकला चालली, एवढ्या केसेस बघून आपण काय करणार? तेव्हा नंदिनी सांगते, पण पाळणा घराबाहेर झालेले किडनॅपिंग हा त्या मास्टरचा पॅटर्न असेल ना, तर तो आपल्याला समजून घ्यायला पाहिजे, तरच आपण पुढे किडनॅप होणाऱ्या मुलांना वाचू शकतो. इन्स्पेक्टर पण तयार होतात, ठीक आहे मी रेकॉर्ड देतो, पण जे काही कराल ना त्यामध्ये मला इन्व्हॉल्व करा, कारण तुम्ही पोलीस नाही आहात आणि हे खूपच रिस्की आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही आम्ही कुठली गोष्ट करू ना तर तुमच्या सल्ल्यानेच करू. तर घरी एक लेटर आलेलं असतं आणि ते मालिनी काकूंच्या हातात जातं. त्याच्या वेळेला तिथे पार्थ धावतच येतो आणि पटकन मालिनी काकूंच्या हातातनं घेतो. ऑफिसमधलं लेटर आहे, मीच अर्जंट मागून घेतलं होतं. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, अच्छा इथेच उभा होता का तू? बरं ठीक आहे. रूममध्ये जाऊन बघतो, पण ते ऑफिसमधलं लेटर असतं. थोड्या वेळाने बेल वाजते. मालिनी काकू परत जातात, परत ते एनवलप घेतात. आज असा काय दिवस आहे, सारखे कुरिअर येते. एनवलपमधला फॉर्म खाली पडतो आणि मालिनी काकू तो उघडून बघतात, तर त्यांना लक्षात येतं काव्या अबॉर्शन करण्याचा निर्णय घेते. नंतर फॉर्म बघितल्यानंतर चक्करच येते. तेव्हाच पार्थ धावत येतो आणि पटकन त्यांना धरतो
मानिनी काकू रूममध्ये असतात तेव्हा पार्थ त्यांना पाणी देतो. अगं ते अबॉर्शन फॉर्मबद्दल तेव्हा मानिनी काकू त्याच्यावर चिडता, तुला माहिती होतं? अरे मग सांगितलं का नाही तू? हा काही खेळ वाटतो का तुम्हाला? तेव्हा पार्थ सांगतो, अगं आई खेळच चालला आहे. मानिनी काकू परत चिडतात, अरे हा काही खेळ वाटतो तुम्हाला? तेव्हा पार्थ त्यांना समजून सांगतो, अगं रम्यासाठी हे सगळं काही चाललं आहे. त्या थोड्या कन्फ्यूज होत्या. रम्याने त्यांना अबॉर्शनपर्यंत आणून सोडलं. हे फॉर्म पण रम्याने मुद्दामच कुरियनने पाठवले. तरी आपल्या घरातलं घेईल आणि घरामध्ये तमाशा होईल. मानिनी काकू तर खूप संतापलेले असतात. काय करावं या रम्याचं? असं वाटतं ना 2 मुस्कटीत द्यावा. या घराला लागलेल्या राहू केतू आहेत दोघी. पण काव्याला बाळ हवं आहे ना? तेव्हा पार्थ तिथून उठायला लागतो, आई आपण नंतर बोलूया. तर मानिनी काकू सांगते, नंतर बिंतर काही नाही, आत्ता बोल, काय आहे ते नेमकं? पार्थ सांगतो, काव्यांना ठरवता येत नाही आत्ता आई होण्यासाठी त्या तयार आहेत की नाही त्या. तर काव्या रम्याजवळ येते आणि रडत असते ती. तेव्हा रम्या म्हणते, अगं काव्या तू का रडते? हे बघ रडू नको, बाळ झाल्यानंतर तुला जास्त रडावं लागलं असतं. काव्या सांगते, आपण आता घरी जाऊया. काव्या रम्या दोघेही घरी आलेले असतात. तेव्हा पार्थ काव्याला जाब विचारतो, आले शॉपिंग करून? बॅग कुठे? तेव्हा काव्या सांगते, नाही केली आम्ही शॉपिंग. तर पार्थ अबॉर्शन फॉर्म दाखवतो. काय आहे? का केलं असं तुम्ही? तेही मला न सांगता. विश्वासघात केला आहे तुम्ही माझा. वसू आत्या पण आलेल्या असतात. रम्या आणि वसू आत्या दोघी हसतात त्यांचं बोलणं ऐकून. तर काव्या सांगते, विश्वासघात तर माझा झाला आहे, पण विश्वास ठेवतो, पण समोरचा तेवढं लायक पाहिजे ना. रम्याकडे बघून म्हणते, पण रम्या तशी नाही आहे, अजिबात नाही आहे. तर रम्याला कळत नाही असं का बोलते. तर काव्या सटकन एक तिच्या गालावर ठेवून देते. रम्या, ही चपराक त्या काव्याकडून इतके दिवस तू तिला घोळात घेत होतीस. रम्या सांगते, अगं पण काव्या मी काय केलं आहे? मी उलट तुला नको असलेल्या बाळापासून तेवढ्यात एक परत दुसरी गालावर ठेवून देते काव्या. आमचं बाळ येते, माझं आणि पार्थचं. पार्थ हे ऐकून खूप खुश असतो. आमचं बाळ? तर काव्या पार्थकडे बघूनच हो म्हणते. आणि इथून पुढे माझ्या बाळाचं नाव जरी घेशील ना, जीव घेईन मी तुझा. तर वसू आत्या म्हणतात, बरा जीव घेशील का तू तिचा? तिची आई जिवंत आहे अजून. काव्या सांगते, तुमच्या मुलीला कोणी बोललं, तिला मारलं तरी तुम्हाला राग येतो, आणि ही तुमची मुलगी काय करत होती? माझ्या बाळाचा जीव घेत होती. तुला तर ना मी आता मारायला धावते. पार्थ परत तिला अडवतो. तर हे सगळं बोलणं मानिनी काकू पण ऐकत असतात. तर रम्या म्हणते, म्हणजे ही जुनी काव्या तिची इच्छा नसताना बाळाला जन्म देणार आहे. तर काव्या सांगते, त्याची काळजी तू करू नको. इथून पुढे माझ्या नवऱ्याच्या आणि माझ्या बाळाच्या आसपास जरी फिरकली ना, तर तुझं तंगडं तोडून तुझ्या हातात देईन. निघ इथून. रम्या तिथून निघून जाते. तर काव्या, पार्थ आणि मानिनी काकू तिघही खूप खुश असतात. रम्या रूममध्ये आल्यानंतर सगळीकडे वस्तू फेकते. तेव्हा वसू आत्या तिला म्हणतात, अगं पार्थ म्हणतो ना, राग आला की उलटे आकडे मोजायचे. तेव्हा रम्या वसू आत्यावरच चिडते, शांत बस तू. काव्याची हिंमत कशी झाली माझ्यावर हात उचलण्याची? तेव्हा वसू आत्या सांगतात, मी तुला आत्तापर्यंत किती वेळा सांगितलं, त्या पार्थचा विषय सोडून दे. विजय किती चांगला मुलगा आहे, तुझी किती काळजी घेतो. तू त्याच्याबरोबर लग्न केलं ना, खरंच तू खूप खुश राहशील. रम्या म्हणते, आता गप बसशील का? मी घर सोडून जाऊ? तर वसू आत्या म्हणतात, राहिलं. गप्पच बसते. तर मानिनी काकू काव्याला विचारत असतात, तुझ्यामध्ये हा बदल कसा झाला? काव्या सांगते, हॉस्पिटलमध्ये मी जेव्हा बसलेली होती तिथे एक आई तिच्या बाळाला घेऊन आली. त्या बाईने थोड्या वेळसाठी तिचं बाळ माझ्याकडे दिलं होतं आणि ते बाळ लगेच शांत झालं. तेव्हा त्या बाईंनी विचारलं, तुम्हाला मुलं किती आहे? तर मी त्यांना नाही म्हणून सांगितलं. तेव्हा त्या म्हटल्या की तुम्ही आई खूप चांगल्या व्हाल. तिथेच माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं मला आत्ता कळतं आहे पार्थ, तुम्ही मला किती काकुळतेने समजत होता आणि नंदिनी ताईसुद्धा समजून सांगत होती. पण आता मी कन्फ्यूज नाही. आता मी तयार आहे, अगदी मनापासून. एका हातात आयचं पुस्तक आणि दुसऱ्या हातात आपलं बाळ. अगदी आपल्या बाळाला अभिमान वाटेल अशी आई होऊन दाखवायचं आहे मला. तर पार्थ सांगतो, अख्ख्या जगाला अभिमान वाटेल अशा आयस पण व्हाल तुम्ही. काव्या विचारते, नक्की? तर मानिनी काकू सांगतात, अगदी 100%. काव्याला मिठी मारतात. तेव्हा पार्थ सांगतो, मला पण जवळ घ्या. नंतर तिघंही मिठी मारतात. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की पार्थ काव्याला सांगत असतो, मला खूप छान वाटतंय, रम्या नावाची निगेटिव्हिटी आपल्या आयुष्यातनं गेली. नंतर रम्या पार्थजवळ येते. आता मी तुझ्या तोंडावर सांगते पार्थ, मी लग्न करेल तर तुझ्याशीच. तर नंदिनी जीवाचा स्टडी चालू असतो. पुढचं किडनॅपिंग फिल्म सिटी पाळणाघराच्या समोर होणार आहे.
भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि स्वतःची काळजी घ्या.